आज आपण बनवणार आहे अर्धा किलो चिकनचा रस्सा। त्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। हे चिकन आपण धुवून घेतलेलं आहे स्वच्छ। अर्धा किलो चिकनसाठी आपण टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया। तेल गरम झाले, आता यामध्ये आपण चिकन घालून घेऊया। आता आपण चिकनला अंगच्या पाण्यात शिजवून घेऊया। वरती झाकणावरती आपण थोडंसं पाणी घालूया। आता आपण याला पाणी सुटले का बघूया। बघू शकता तुम्ही किती पाणी सुटलंय। हे वरचं गरम झालेलं पाणी पण आपण यामध्ये ओतायचं। याच्यावरती आपण पाणी गरम करायला ठेवलंय। जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं पाणी याच्यावरती गरम करून घ्यायचं। चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, आलं आणि खोबरं। आता आपण चिकन शिजले का बघूया। चिकन शिजलेलं आहे, त्याला उकळी येऊ द्या जरा। आता आपलं चिकन शिजलेलं आहे, आपण आता उतरून घेऊया चिकन। आता आपण हा सगळा मसाला भाजून घेऊया: कांदा, लसूण, टोमॅटो, आलं आणि खोबरं। कांदा जरा लाल होईस्तोवर भाजून घ्यायचा। थोडा टोमॅटो टाकूया भाजण्यासाठी। आता आपण याच्यामध्ये खोबरं, लसूण आणि आलं पण घालून भाजून घेऊया चांगलं। मस्तपैकी असा मसाला भाजलेला आहे, आता आपण काढून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिक्सरमध्ये किंवा पाट्यावरती सुद्धा बारीक करू शकता। आता आपण कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे मसाला भाजण्यासाठी। आपण मसाला भाजून घेऊया। मसाला आपण टाकलेला आहे, आता आपण याला चांगला भाजून घेऊया। त्यामध्ये आपण थोडंसं आळणी पाणी घालून घेऊया। आता जरासं याला तेल सुटून देऊया। थोडे धना पावडर टाकूया, थोडं लाल तिखट आणि मटन मसाला। आता हे आपला घरगुती चटणी टाकूया याच्यात। थोडंसं आळणी पाणी टाकून हे चांगलं भाजून घेऊया। मस्त असा मसाला भाजलेला आहे बघा, वास किती खमंग सुटलाय। आता हा भाजलेला मसाला आपण याच्यामध्ये घालून घेऊया। हे आपण आळणी तयार करून घेतलेलं होतं ना, त्याच्यामध्ये आता आपण मसाला भाजून टाकलेला आहे आणि हे उकळण्यासाठी याच्यावरती आता थोडीशी आपण कोथिंबीर घालूया। हा बघा गावरान पद्धतीने रस्सा कसा झालाय, झणझणीत। गावरान आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा झालेला आहे।